हे आपल्या गुरुकुलमचा ग्रंथालय आहे. काही दिवसांपूर्वीच वरचा मजला बनवला म्हणून वरच्या मजल्यावरचे ग्रंथ वाचलेत, पण खाली असलेले काही दुर्मिळ ग्रंथ ज्यांच्या एकच प्रती होत्या त्या पूर्णपणे खराब झालेल्या आहेत आणि लाख लाख रुपयांच्या काही दुर्मिळ पेंटिंगसुद्धा गेलेल्या आहेत, ज्या कॅनव्हासवरती काढलेल्या होत्या. असं फार मोठं कलेचं नुकसान, ज्ञानाचं, साहित्याचं नुकसान झालेलं आहे इथे. हे बघा, कदाचित मी पुस्तकांवरून चालत असेल पण समजत नाही आहे. पकड आहे. हो, ते पूर्ण पाण्याखाली होतं. हां. हे लाकडं कसले आहेत पडलेले? हे वर ठेवली त्या अभिंती हां हां, ते वाहून आले. बनवतात. अशी भी टाकी वाचली पाण्याची. हे 4-5 दिवसांनी मुलं आले तर व्यवस्था तरी होईल. मोठी वर चढवायची ते पाणी, म्हणजे पाणी शिवाय काहीच नाही करायचं. हे काय पडायला लागलं. कम्प्युटर लॅब पूर्ण पाण्यामध्ये गेलेली. वाहिलेली काय आता कुरूप लावली, वाहून गेली पूर्ण. हे सोलर मशीन आहे जे सूर्याच्या दिशेनुसार ऑटोमॅटिक फिरतं, जास्तीत जास्त उष्णता तयार करतं. तर ही स्टीम स्वयंपाकासाठी वापरली जाते, जेणेकरून गॅसचा खर्च कमी होईल. हे पूर्णपणे तुटलेलं आहे आता, म्हणजे 100% विस्कळीत झालेलं आहे. आता बिलकुल कामात येणार नाही अशा परिस्थितीमध्ये हे या पुरामुळे झालेलं आहे. की भीषण परिस्थिती इथे. हे फ्रीज आहे ना? दुधासहित गेलाय. आणि फ्रीज ऑपअप वर आलंय. पाणी होतं बाप रे. पाणी होतं. हे जे डाग दिसत आहे जे डाग दिसत पांढरे, हो, तिथपर्यंत पाणी होतं. मशीनने काय. हे मुलांचे भोजनगृह आहे, कॅन्टीन. ते जेवणाची व्यवस्था रोज असते. हा साफ केलेला गाळा दिसतोय आता, तरी पण एवढ्या जास्त प्रमाणात आहे. किती भीषण परिस्थिती बघा. हे पुरामुळे अटकले. हो. एका खुर्चीमुळे सगळं सामान अटकलं. अच्छा, ही निघतच नाही इथून. हा, ही खुर्ची अटकली, आतमध्ये सगळं पाण्यात सामान दिसणार. बापरे बाप, सुंदर जागा होती रे ही. इथलं दबे कधी पण ढासळेल. अच्छा, हे पडू शकतं कधी पण. हां, हे बघ इथे भेग दिसते, म्हणजे हे पूर्ण स्ट्रक्चर पडू शकतं. हा, अरे रे रे रे. सगळं पाण्यात होतं. हा, इथपर्यंत पाणी आलेलं होतं. म्हणजे किती, 6 फुटापेक्षा जास्त आले. हे कमीत कमी 10 फूट आहे. हां हां. आणि गाळ गाळ केवढा होता? गाळ इतका गाळ होता. बापरे. 3 फुटाचा तरी गाळ होता. एवढ्यातून सगळ्या लहान मुलांना आणि गायींना बाहेर काढलं. किती मुलं? 400च्या पुढे मुलं आहेत. हां हां. आणि गाई 350च्या वर आहे. बापरे. हे सगळं पाण्यात होतं. आणि इथं धान्य पोट आहे. हां हां सगळं अजून हा इकडं हां, गाळ आहे. हां बघून या. हो हो. इथलं मशी येत आहे. हां हां. अरे, इथली बाग पण सगळी गेली रे, आयुर्वेदिक औषधांची. हा, हे पण पूर्ण पाण्याखाली होतं का? सगळं हे काय टेबल किंवा सगळं पडले. मी काढून टाकले. हा सगळा फावड्याने काढला का रे? वायपर आणि ही आता पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या इथली लाईव्ह परिस्थिती आहे. सर्व गायींना बहुतेक सुरक्षित वर काढल्यासारखं दिसतंय. हा जो नवीन पूल झाला आहे
हा पूल बंद करावा लागलेला आहे आणि इथे गायींना गोमातांना वाचवलेलं आहे, इथे ठेवलेलं आहे, त्यांची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे असं दिसतंय आपल्याला.